ते मराठी लोक आहेत, ते सतत वादविवाद करतात, म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं. पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली. आम्ही आता पोलीस स्टेशनला सगळेजण आलेले आहेत, मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी की आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे, की आमचे सणवार आम्ही साजरे करायचे की नाही करायचे. प्रकरण असं झालं की आमच्याकडे म्हणजे दरवर्षी सत्यनारायणची पूजा, हळदी कुंकू हे प्रोग्राम होत होते. पण हे जे 3 मराठी माणसं आल्यापासून आमचं हे सगळं बंद झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन गेल्या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार केला होता आणि यावेळी आम्ही हळदी कुंकू प्लस सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. तर हा सतत माणूस आम्हाला येऊन सतत की हे तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय कसं केलं, आणि हे आम्ही आमच्या स्वखर्चाने करणार होतो. सोसायटीकडे एकही पैसा न मागता करणार होतो. एक कारवारी आहे, एक कॅथलिक, आणखीन एक लल्लन, आता मला तसं सांगता येत नाही, तो गुजराती.